खरं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की 15 तारखेला उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि या सगळ्या निवडणुका ज्या आहेत या निवडणुका आम्ही सर्वजण आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये लढतो आहोत। त्यामुळे प्रत्येक प्रभाग आणि प्रभागामध्ये आरक्षणाच्या अनुकूल असे उमेदवार असणं हे अत्यंत गरजेचं आहे। भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी बूथ लेवलवरती काम करत आहेत, परंतु काही भागांमध्ये आपल्याला माहीत आहे की पूर्वीपासून काम करणारे असे काही कार्यकर्ते हे इतर पक्षामध्ये गेल्यामुळे फार मोठी त्या भागांमध्ये उमेदवार म्हणून कोणीतरी असलं पाहिजे असं वारंवार वाटत होतं। राजेश टेकचंदानी यांनी गेली अनेक वर्ष आमच्याबरोबर त्यावेळेच्या काळामध्ये ज्यावेळेला आम्ही सर्वजण एकत्र होतो त्यावेळेला आमच्याबरोबर काम केलं होतं। त्यांची आई आमच्याबरोबर भारतीय जनता पार्टीबरोबर नगरसेविका म्हणून त्यांनीही अतिशय चांगलं काम केलं होतं। त्यामुळे या प्रभागामध्ये आदरणीय जिल्ह्याचे अध्यक्ष असतील, आमदार असतील, या सर्वांनी असा निर्णय केला की त्या भागामध्ये राजेश टेकचंदानी आणि त्यांचा परिवार त्यांनी केलेली जी जनतेची सेवा आहे त्यामुळे त्यांना घेऊन आपण पक्षप्रवेश करावा आणि आज म्हणून त्यांचा पक्षप्रवेश त्यांच्या पूर्ण कुटुंबियांसह आज केलेला आहे। सर, येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना भाजप युती होणार आहे का? या सर्व गोष्टी ज्या आहेत या लोकल लेवलवरती आम्ही टीम तयार केलेल्या आहेत। त्या टीम्स ज्या आहेत त्या टीम्स महायुतीच्या संदर्भामध्ये चर्चा त्यांची सगळ्यांची सुरू आहे। लवकरच त्या संदर्भामध्ये सकारात्मक काही निर्णय होतील असं आम्हाला वाटतं। तो राजेश टेकचंदानी कट्टर कालानी समर्थक थे और भी कोई कालानी समर्थक बीजेपी में प्रवेश होने वाले? ये मुझे मालूम नहीं समर्थक थे या नहीं, क्योंकि मेरे अच्छे दोस्त थे।